नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तांदूळमध्ये नाचणी घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक अशी असणार आहे बरं का. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 101% करून पाहणार. आता ही रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक इथं भांडं घेतलं आहे आणि इथं तांदूळ घेतलेला आहे ना, तो रेशनचा घेतलेला आहे बरं का. तर 1.5 कप इतका घेतलेला आहे. तुम्ही ह्याच्या ठिकाणी कुठलाही घेऊ शकता. तर इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्हाला जो तांदूळ मिळेल तो तुम्ही घेऊ शकता. आता इथं बघा 1.5 कप इतका तांदूळ घेतलेला आहे आणि पाऊण कप इतकी ना ही नाचणी घेतलेली आहे बरं का. आता ही नाचणीमध्ये जरा तुम्हाला तांदूळ दिसत असेल. आता ही माझ्या मुलाची करामत आहे बरं का. म्हणजे तांदूळ आणि नाचणी असे साईडला काढून ठेवले होते, तर त्यांनी ते एकत्र केलेत बरं का. म्हणजे मी अगोदरच निवडून वगैरे घेतलेत. आता तांदूळ आणि नाचणी ना छान एकत्र करून घेतले बघा. आणि आपल्याला ना हाताने चोळून चोळून चांगले धुवायचे आहेत, कारण नाचणी खूप खराब असते. खूप खराब असं पाणी निघतं बघा. नळाखाली आता चांगलं 5 ते 6 वेळा ना हे पाणी स्वच्छ निघूसपर्यंत धुवून घेणार आहे बघा. आता इथं मी 1.5 कप तांदूळ आणि पाऊण कप इतकी नाचणी घेतली. अगदी तुम्ही 1 कप तांदूळ आणि 1 कप नाचणी घेतला तरीसुद्धा चालेल बरं का. मला बघा आज नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे माहीत नव्हतं, तर सुरुवातीलाच सांगते. तर आज आपण ना तांदूळ आणि नाचणीची इडली करणार आहोत बरे का. तर इथं तांदूळ आणि मी नाचणी एकत्रच भिजत घालणार आहे. अगदी तुम्ही वेगवेगळी भिजत घातला तरीसुद्धा चालेल. स्वच्छ अशी धुवून झाली तर भिजणे इतपत पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूयात. नंतर इथं घेतलेली आहे उडदाची डाळ. अर्धा कप इतकी घेतली. उडदाच्या डाळीमध्ये चिकटपणा असतो ना, म्हणून इडलीसाठी आपण वापरणार आहे. आता चांगली 2 ते 3 वेळा ही उडदाची डाळ धुवायची. याच्यामध्ये डाळ भिजण्या इतपत पाणी घालूयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. आता हे मी सकाळी 9 वाजता भिजत घातलेलं आहे बरं का. आता जवळजवळ ना संध्याकाळच्या इथं मी 4 वाजता झाकण काढलेलं आहे. तर बघू शकता अगदी आपली उडदाची डाळ छान प्रकारे भिजलेली आहे, फुगलेली आहे बघा. भिजून मस्त वरती आलेले आहे. जास्तीत जास्त वेळ भिजण्यासाठी ठेवायचा आहे, कारण आपण नाचणी भिजत घातली ना, नाचणी भिजायला जरा वेळ लागतो म्हणून. कंपल्सरी तुम्हाला 8 ते 9 तास भिजत ठेवायचे आहेत बघा. बघा नाचणी आणि आपले तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत. आता आपण हे वाटून घेऊयात. पण ह्या नाचणी आणि तांदूळमधलं जे पाणी आहे ना, ते थोडंसं इथं मी काढून घेत आहे बघा. अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे. आता ही नाचणी आणि तांदूळ वाटताना आपल्याला पाणी हवं म्हणून थोडंसं ठेवलं आहे बघा. आता जमेल तितकं बारीक बारीक वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण उडदाची डाळ वाटून घेऊयात, कारण उडदाची डाळ चिकट असते का नाही म्हणून. आणि उडदाच्या डाळीमधलं जे पाणी आहे बघा वरती, तेच आपल्याला डाळ वाटण्यासाठी वापरायचं आहे. आता बघा सध्या थंडी सुरू आहे. मग तुम्ही जितका वेळ हे पीठ भिजण्यासाठी देणार ना, तितकं पीठ छान प्रकारे भिजलं जातं, फर्माइंड होतं, मस्त फुलून वर येतं, जाळीदार होतं. जितकं पीठ तुमचं छान भिजेल तितक्या तुमच्या इडल्या एकदम मऊसूत छान होणार बरं का. अगदी छान फुलल्यासारख्या. त्यामुळे ना तुम्हाला जमेल तितकं नाचणी तांदूळ हे सकाळी लवकर भिजत घालायचं आहे आणि पाण्यातनं लवकर उपसायचं आहे. आणि ना मग ह्या पिठाला भिजण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. जितकं पीठ छान भिजेल ना तितकं आंबूस होतं, आंबलं जातं. त्याच्यामुळे का नाही इडल्या आपल्या छान चविष्टसुद्धा होतात बरं का. आणि पीठ छान फुलून वर येतं. म्हणजे उन्हाळ्यात तितकासा वेळ लागत नाही, पण आता थंडी सुरू आहे त्याच्यामुळे पीठ भिजण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. बघा सुरुवातीला का नाही ही जी उडदाची डाळ होती ती छान जमेल तितकी बारीक वाटून मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही नाचणी आणि तांदूळ वाटून घेतले. वाटण्यासाठी ना थोडं पाणी घालायचं आहे बरं का, म्हणजे जमेल तितकं बारीक वाटायला येतं बरं का. तुम्ही बारीक वाटला ना मग छान एकदम मऊसूत अशा इडल्या होतात बरं का. आता सर्व नाचणी आणि तांदूळ इथं वाटून एका भांड्यामध्ये काढले बघा मोठ्या. आता काय करायचं आहे, हे हाताने फेटून घ्यायचं आहे, कारण आपण हाताने फेटल्यामुळे ना उष्णतेमुळे हे पीठ ना छान प्रकारे भिजलं जातं बघा. त्यामुळे हातानंच फेटून घ्यायचं आहे बघा. इथं तुम्हाला दिसतच असेल. आता बघा नाचणी आणि जे तांदळाचं प्रमाण ठेवलं होतं ते मी वेगवेगळं ठेवलं होतं. तुम्ही अगदी ना सेम ठेवलात तरीसुद्धा चालेल. नाचणीचं प्रमाण जास्त आणि तांदळाचं प्रमाण कमी ठेवलं तर चालेल. पण नाचणी असल्यामुळे इडलीचा रंग ना थोडासा लालसर येतो. त्यामुळे ना मी जरा नाचणीचं प्रमाण हे कमी ठेवते, कारण का मग मुलं ना आवडीने खातात म्हणून. आता बघा चांगलं एक 3 ते 4 मिनटं हे फेटून घेतलं आहे. आणि कडेला असं बरंच आपलं बॅटर लागलं होतं ना, ते इथं मी पुसून घेत आहे टिश्यू पेपरने. कारण आता आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे. मग ते कडेचं सुकलं जाईल का नाही म्हणून मी इथं पुसून घेतलं. आता बघा याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि जवळजवळ आपल्याला 10 ते 12 तास ह्या पिठाला द्यायचे आहेत. आणि हे आता थंडी असल्यामुळे तुम्ही एखादं जाड ह्याच्यावरती टॉवेल किंवा चादर अशी टाकू शकता, म्हणजे पीठ छान प्रकारे भिजलं जाईल. आता मी संध्याकाळी 5 वाजता हे वाटून घेतलेत, तर दुसऱ्या दिवशी ना मी 9 वाजता हे काढत आहे बघा. अगदी उन्हाळ्यात इतकासा वेळ लागत नाही, पण आता थंडी असल्यामुळे पीठ भिजण्यासाठी जरा जास्तीचाच वेळ लागतो. आता बघू शकता अगोदर पीठ खाली होतं आणि आता फुलून वर आले. आता थांबा तुम्हाला दाखवते. आहा बघू शकता काय पीठ भारी आहे आपलं, फर्माईट झालेलं आहे.
अगदी छान फेसाळून वर आले बघा. हे असं पीठ जर तुमचं असेल तर इडल्या तुमच्या मऊसूत जाळीदार होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये डाऊट येण्यासारखं काहीच नाही. जितकं तुमचं छान पीठ भिजल तितक्या तुमच्या इडल्या एक नंबर होणार. बघा पीठ किती छान प्रकारे फेसाळून वर आले, तुम्हाला आता इथं समजत असेल. अगदी किती मस्त जाळीदार दिसतं का नाही. आता आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हवा आहे का नाही ती पूर्णपणे निघून जाईल म्हणून. अगदी आपण 1 ते 2 मिनटं फेटून घेणार आहोत. आता आपण चमच्याने फेटून घेतलं तरीसुद्धा चालेल, कारण पीठ आपले छान प्रकारे आंबलेलं आहे. जितकं पीठ तुमचं आंबलेलं असेल ना तितकं तुमच्या इडल्या छान चविष्ट होतात बरं का. आता हे पीठ बाजूला ठेवूयात आणि बघा इथं मी इडली पात्र घेतलं आहे. इडली पात्राचा प्लेट आपण बाजूला काढून घेऊयात आणि इडली भांड्यामध्ये ना ह्या पात्रामध्ये पाणी ठेवणार आहोत. साधारण 1-2 ग्लासभर इतकं पाणी ठेवूयात आणि लिंबाची फोड टाकूयात, म्हणजे खालनं भांडं आपलं खराब होणार नाही. आणि झाकण लावून हे पात्र आपण गॅसवरती ठेवूयात, म्हणजे पाण्याला छान उकळी येईल. तोपर्यंत बघा ह्या ज्या आपल्या प्लेट आहेत ना त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. अगदी तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल, म्हणजे कसं ह्याच्यातनं इडल्या ज्या आहेत ना त्या सहजपणे बाहेर येतात, चिटकून बसत नाहीत. त्या अगोदर तुम्हाला मी डाळ तांदळाची इडली अगदी परफेक्ट कशी असावी ह्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे. ज्वारीची इडली, त्याचबरोबर उपवासाची इडली, हे वेगवेगळे इडलीचे प्रकार आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का. आज आपण पाहत आहोत तांदूळ आणि नाचणीची इडली. आता बघा ह्या बॅटरमध्ये ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घातलेलं आहे बरं का, म्हणजे ना मीठ ह्या मिश्रणामध्ये छान प्रकारे मिक्स होईल. पाणी का घातलं, हे बॅटर आपलं खूप घट्ट आहे, थोडंसं सैलसर असावं बघा असं, म्हणून थोडंसंच पाणी घातलेलं आहे. अगदी 4 ते 5 चमचे इतकं, जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही बरं का. आता बघा बरेच जण विचारतात की ह्याच्यामध्ये सोडा घालायचं नाही का. आपलं हे बॅटर होतं ते छान प्रकारे फर्माईट झालेलं होतं, बघितलाच तुम्ही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही. पण तुमचं जर हे बॅटर ना पाहिजे तसं फुलून वर आलं नाही किंवा जाळीदार हे बॅटर झालं नाही, मग मात्र तुम्ही थोडंसं सोडा घालून ना फेटून घेऊ शकता आणि मग इडल्या करा. म्हणजे तुमच्या इडल्या ना अशा दाटल्यासारख्या होणार नाहीत, अगदी मऊ लुसलुशीत होणार बरं का. आणि जर तुमचं बॅटर परफेक्ट झालं मग सोडा किंवा इनो कशाचीच गरज पडत नाही तुम्हाला. आता बघा इडली पात्राच्या प्लेटांमध्ये तेल लावून घेतलं होतं का, आपण केलेलं हे जे बॅटर आहे ते घालून घेणार आहोत. सर्व इडली पात्रांमध्ये ना घालून घेतलं. अगदी तुम्ही प्लेटला तेल लावून हे बॅटर जरी घालून वाफवून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा पाणी आपण अगोदर उकळायला ठेवल्यामुळे छान उकळी आले. आता प्लेटा ठेवून घेऊयात. तर बघा इथं छिद्र जी दिसतात ना ते इडलीच्या वरच आली पाहिजे बघा, म्हणजे तिथून वाफ निघून जाते आणि आपली इडली ही ओलसर होत नाही बरं का. बघा आणि तिसरी प्लेटसुद्धा मी तशीच ठेवली, जिथं इडली आहे तिथंच ही छिद्र घ्यायची. आता ह्याच्यावरती झाकण लावूयात आणि 10 ते 12 मिनिटांनंतर आपण पाहणार आहोत. आता इडली म्हटलं की चटणी ही आलीच, आपण पटकन खोबऱ्याची चटणी करून घेऊयात. अर्धी वाटी ओलं खोबऱ्याच्या चकत्या घालून घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर, पाव चमच इतके जिरे घेतले, 1 वाटी इतके फुटाणे डाळ घेतले. ह्याच्याऐवजी भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढून इथं वापरला तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ आणि चव छान यावी ह्याच्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालत आहे. त्याचबरोबर पाणी घालत आहे आणि छान बारीक चटणी वाटून घेणार आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी अगदी 2 ते 3 चमचे दही वापरा, चटणीला चव छान येते बरं का. आणि मस्त बारीक अशी चटणी वाटून घेतली. बघा अगदी दिसायला छान दिसते का नाही. तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडंसंच पाणी घालून वाटू शकता, किंवा घट्ट चटणी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी वापरू शकता. आपली तयार चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे आता आपल्याला हिला ना तडका द्यायचा आहे म्हणून. बघा इथं तडक्या पॅनमध्ये ना मी अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये पाव चमच इतके मोहरी, पाव चमच इतके जिरे आणि काही कढीपत्त्याचे पानं घातलेत. आता ही आपली फोडणी छान तडतडली की हे चटणीवरती घालून घेऊयात. जर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची किंवा हिरवी मिरची घातलात तरीसुद्धा चालेल. आता हे मिसळून घेऊयात आणि मस्त अगदी छान आपली खोबऱ्याची झटपट अशी चटणी तयार झाली. ही चटणी तुम्ही इडली, डोसा किंवा आप्पे ह्याच्यासोबत खाऊ शकता. तोपर्यंत बघा आता ना इथं मी 10 मिनिटानंतर बरोबर पाहत आहे. झाकण काढलं आणि बघा ह्याला बोट लावून बघायचं, जरासुद्धा हाताला चिटकत नाही, म्हणजे ही इडली तयार झाली आपलं समजायचं आणि काढून घेऊयात. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये सुरी घालून बघू शकता किंवा टूथपेस्ट घालून बघू शकता. क्लीन आली की समजायचं ह्या इडल्या आपल्या वाफून झाल्यात. बघा मी सर्व इडल्या ह्या चेक करून बघितल्यात. आता ह्या प्लेटांना एक एक करून सर्व खाली काढून घेतल्यात आणि इडली बघा फुलून अगदी छान वर आली की नाही. बघा तुम्हाला इथं बघूनच समजत असेल. आता ह्या आपण थोड्याशा थंड होऊन देऊयात आणि मग काढणार आहोत. गरम असताना काढा गेला तर त्या तुटल्या जातील. आता बघा ह्या इडल्या वेगळ्या करण्यासाठी जो चमचा वापरतो ना तो कढईला ना धारदार असलेला वापरायचा, म्हणजे इडल्या तुटत नाहीत, सहजपणे बाहेर निघतात. आणि इडल्या बघा अगदी किती छान मऊसूत झाल्यात. इथं नाचणी आणि तांदूळची आपली इडली तयार झाली. तसं बघायला गेलं तर नाचणी फारशी आपल्या सेवनामध्ये येत नाही, पण नाचणी खाण्याचे फायदे भरपूर आहेत बरं. नाचणी हे अत्यंत पौष्टिक तृणधान्य आहे बरं का. त्याच्यामध्ये ना कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे,
नियमित नाचणीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात, वजन कमी करण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. शिवाय शरीराला आवश्यक ऊर्जासुद्धा देते बरं का. मग अवश्य तुम्हीसुद्धा ही तांदूळ नाचणीची इडली करून बघा. अगदी मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा. अगदी सर्वांना आवडणार बरं का. अतिशय पौष्टिक अशी आपली ही तांदूळ नाचणीची इडली तयार झाली बघा. अगदी तुम्हाला दिसण्यावरनं समजत असेल किती छान मऊसूत फुललेली झाली बघा. ह्या नाचणीपासून ना नाचणीचे लाडू करू शकता, नाचणीचे भाकरी, नाचणीचे आंबील, तसेच आता आपण जे बॅटर केलं ना त्याच्यापासून तुम्ही डोसे करू शकता. शिवाय आंबोळी करू शकता, घावणे करू शकता. नाचणी आपल्या शरीरासाठी इतकी उपयुक्त आहे, त्याच्यामुळे अवश्य आपण सेवन केलं पाहिजे. नाचणी ना तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ना सहजपणे मिळून जाईल, पण छान निवडून घ्यायची बरं का, कारण तिच्यामध्ये बरीच अशी घाण असते ना म्हणून. आणि आता इडलीचा रिझल्ट बघा. ज्यावेळेस मी दाबते पुन्हा ती तिच्या स्वतःच्या अवस्थेत येते, तेव्हाच समजायचं अगदी परफेक्ट आपली इडली झालेली आहे. आणि तुम्हाला एक मोडूनसुद्धा दाखवते. वाव, बघू शकता अगदी छान स्पंजी झालेले आहे बरं का. तुम्हीसुद्धा ना नक्की करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची नाही ही तांदूळ नाचणीची इडली कशी झाली. अगदी सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी असो, अगदी उत्तम असा पर्याय आहे. पोटभरीची पौष्टिक अशी आपली इडली तयार झाली. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. हो, असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.